मी डॉक्टर संजीव ठाकूर, लॅप्रोस्कोपिक आणि बॅरेटिक सर्जन आहे. सध्या मी अधिष्ठाता म्हणून वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट कॉलेज इथे कार्यरत आहे. कालच आमच्या कमिशनर सरांनी व्हीसी घेतलेली. आजच आमचे मंत्री महोदय श्री मुश्रीफ साहेब यांनी सुद्धा व्हीसी घेतलेली आहे आणि सगळ्या अधिष्ठातांना संबोधित केलेलं आहे की हा जो व्हायरस आहे हे आपल्या देशामध्ये सापडलेला आहे. काल परवाच्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांनी काही गाईडलाईन्स आम्हाला सांगितलेल्या आहे की सर्वप्रथम कोविडचा अनुभव आमच्या पाठीशी आहे की आपण जे मेडिकल हेल्थ वर्कर आहे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या आजाराचा सामोरा करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे की सर्वप्रथम आज मी सगळ्या डॉक्टरांची आणि जे हेल्थकेअर वर्करांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना मोटिवेट केलेलं आहे की आपल्याला हा जो व्हायरस अनफॉर्च्युनेटली जर वाढला तर त्याला कसं सामोरं जायला पाहिजे, त्याला कसं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. नंतर आम्ही ज्या अँसिलरी गोष्टी असतात, ऑक्सिजनचा सप्लाय आहे, त्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हा टँक आहे याची मी पाहणी केलेली आहे. नंतर जम्बो सिलेंडरचे अवेलेबल केलेले आहे आणि पीएसए प्लांट आहे त्याची सुद्धा काही जर रिपेअरिंग लागली ते आम्ही रिपेअरिंग करून घेऊ, म्हणजे ऑक्सिजन साठा पूर्ण राहील. औषधांचा साठा सगळा आम्हाला त्यांनी पूर्ण पॉवर दिलेला आहे की कुठलंही औषध हे कमी पडता कामा नये. नंतर स्वच्छता, आत्ताच माझा हॉस्पिटल राऊंड झालं आहे. स्वच्छतेसाठी आम्ही एक रजिस्टर केलेलं आहे की प्रत्येक वॉर्ड सिस्टरने, नंतर डॉक्टर आणि ते स्वच्छता वर्कर या तिघांनी रोज साईन करायची 3 वेळा, म्हणजे स्वच्छता होते की नाही मला कळेल सगळ्या गोष्टी. म्हणजे या 3-4 गोष्टी आपण जर त्यावर कॉन्सन्ट्रेट केला तर नक्कीच आपण या आजारापासून बचाव करू शकतो. या आजाराचे सिम्पटम असे आहेत की सर्दी, पडसं, खोकला हे 90% लोकांना होतं. काही लोक जे नवजात शिशु आहे म्हणजे 1 वर्ष आतले किंवा 60 प्लस आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणजे ज्यांचा हायपरटेन्शन आहे, त्यांना डायबिटीस आहे, त्यांना हार्ट इश्यूज आहे किंवा अस्थमा आहे किंवा सीओपीडी आहे किंवा स्मॉल एअरवे ऑब्स्ट्रक्शन आहे, त्या लोकांना जरा आपण काळजी घ्यायला लागते. राहिला प्रश्न आयसोलेशन वॉर्डचा, आता तर गरज नाही पण आम्ही 2 बेड पिडियाट्रिक्ससाठी 2 बेड आणि 2 बेड ऍडल्टसाठी ठेवलेले आहे. जर यदाकदाचित जर पेशंटची संख्या वाढली तर आम्ही ते वाढवण्यात येतील. आणि आजच्या जे आम्हाला मंत्री महोदयांनी निर्देश दिले की सगळ्यांनी मिळून या आजारासाठी फाईट केलं, फक्त घाबरू नका. कारण जे काही आम्ही लिटरेचर आतापर्यंत वाचलेलं आहे की असं गंभीर रुग्ण होत नाहीये. त्यामुळे पण आपण एक बेसिक काळजी घेतली पाहिजे की रोज व्यायाम करा, नंतर चांगलं जंक फूड टाळा, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या जर मिळाल्या तर घ्या किंवा चांगली फळं खा आणि गर्दीच्या ठिकाणी टाळा. शक्यतो हॉस्पिटलमध्ये येणार असाल तर आपणही मास्क लावले, मास्क लावा. आणि आपल्याला जर सिम्पटम आले, सर्दी, पडसं, खोकला झाला चुकून, तर डॉक्टर सांगून आपण आपल्या घरात वेगळे राहा, जेणेकरून आपण दुसऱ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका. एवढ्या जर माफक गोष्टी जर नक्कीच पाळल्या तर आपण या आजाराला चांगल्या प्रकारे सामर्थ्याने तोंड देऊ शकतो.